नामस्मरण करताना किंवा जप करताना आसन असावं का? आसन व्यवस्थेबद्दल विचारलं तर आसनाचे महत्व शास्त्रात फार चांगलं सांगितलंय की कुठली आसनं जपाला घ्यावीत किंवा साधनेला घ्यावीत असं शास्त्रवचन आहे की कुशासनम च वैयाग्रम मृगजन मथापिवा चित्र कंबलकम वापी सर्वा भावे तू दारुजम असं शास्त्रात वर्णन आहे. म्हणजे कुशासन दर्भ कुश ज्याला म्हणतात त्याचं आसन सगळ्यात कुशासनम हे कुशासन सगळ्यात महत्वाचं आहे. नंतर वैयाग म्हणजे व्याघ्र चर्म वाघाचं चर्म, मृगजन म्हणजे हरणाचं, चित्रकंबल म्हणजे रंगीत कांबळ आणि हे यातलं काहीही नसेल तर सर्वा भावे तू दारुजम म्हणजे दारू किंवा दारुज म्हणजे लाकडी आसन ज्याला पाठ म्हणतो आपण किंवा काय अशी आसन व्यवस्था आपली असावी असं शास्त्रात वचन आहे. कुशासन घेतल्यानं ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. कुशासने ब्रह्मलोक मोक्ष प्राप्ती वैयाग्र चर्मणी मोक्ष प्राप्ती आपल्याला वैयाग्र चर्म म्हणजे व्याघ्राचं चर्म घेतल्यानं होते. त्याच्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्ती कशानं होते तर ज्ञान प्राप्ती मृगजिन जे ह्याचं म्हणलं आपण हरणाचं हे म्हणलं तर त्यानं किंवा कृष्णाजिन किंवा मृगजिन ह्यांना आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. आणि चित्रकंबलकामुळे आपल्याला सर्व गोष्टींची प्राप्ती होते. सर्वेश दारुजम किंवा चित्रकंबल यानी आपल्याला सगळ्या गोष्टींची प्राप्ती होते. त्यामुळे आसन अत्यंत गरजेचं आहे. जपाला बसत असताना साधनेला बसतात असताना आसनांते पुण्य आसनामध्ये पुण्य साठलेलं असतंय. म्हणून आसनाकालची आपण उठल्यानंतर आसनाकालची माती कपाळाला लावतो. आसनातलं पुण्य आपण घेतो आणि आपली सेवा संपुष्ट करतो. श्री स्वामी समर्थ.